नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये. मित्रांनो, आज आपण 2017 साली झालेल्या आरोग्यसेवक 50% कर्मचारी या पेपरचे आज विश्लेषण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण हे पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही? पर्याय दिलेले आहेत, नदी, तलाव, समुद्र. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे, ढग, हे पाणी साठवण्याचे ठिकाण नाही, त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. मोरणीचा समानार्थी शब्द ओळखा. तर लांडोर हा मोरणीचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर झोप लागणे असा अर्थ होतो. पुढचा प्रश्न पाहूया. डरकाळी हे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? तर डरकाळी वाघाची असते, सिंहाची गर्जन असते, आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे, शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? तर मुख्याध्यापक असं म्हणतात मराठीमध्ये. पुढचा आहे, खालीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? तर भाऊबंद हा जो शब्द आहे तो जोड शब्द नाही दिसत आहे, बाकीच्या सर्वांना जोड शब्द दिलेले आहेत, 3 जे दिले आहेत ते. पुढचा आहे, आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अनाग्रह हा अचूक पर्याय आहे. पुढचं पाहूया. खालील शब्दसमूहातील एक रंग इंद्रधनुष्याचा नाही, तो ओळखा. तर जातानाही पाणी पिजा, यामध्ये गुलाबी हा रंग येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे अचूक उत्तर. तर मराठी वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत? 12 स्वर आहेत. पुढचं पाहूया. आकाश आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ते ओळखा. आकाश नास्तिक नाही हे अचूक नकारार्थी वाक्य या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता शब्द डोके या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर मुख म्हणजे चेहरा, बाकी शिर, माथा, मस्तक हे समानार्थी आहेत. पुढचा आहे, पुढील शब्दसमूहाचा एक शब्द ओळखा. दुसऱ्याचे मनातले जाणणारा. तर मनकवडा अचूक पर्याय आहे या ठिकाणी. पुढचं पाहूयात. अहंकार या शब्दाचे समानार्थी पर्याय ओळखा. अहंकार या ठिकाणी गर्विष्ठ हा जो पर्याय आहे तो योग्य आहे. स्नेह या शब्दाचा समानार्थी पर्याय ओळखा. मैत्री योग्य आहे. पुढचं पाहूयात. कोणता संत महाराष्ट्रातील नाही? तर संत चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रामधील नाही आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या ओव्या समाविष्ट केलेल्या आहेत? तर संत नामदेवांच्या. उत्तरेकडे संत नामदेव हे उत्तरेकडे गेलेले होते, त्यामुळे त्यांच्या ओव्या ह्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. शिवरायांना विरोध करणाऱ्या मंडळींना शिवरायांचा डॅश डॅश हेवा वाटे. तर रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायला सांगितले आपल्याला. आणि प्रतिष्ठेचा होईल का वर्तनाचा कर्तृत्वाचा? तर या ठिकाणी कर्तृत्वाचा योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या प्राण्यांमध्ये कोणता प्राणी गवताळ प्रदेशात राहत नाही? तर हरण, नीलगाय, गवा हे राहतात, म्हणजे कुत्रा हा जो पर्याय आहे तो अचूक आहे. डॅश डॅश हे पाणी साठवण्याची आधुनिक पद्धत होय. तर विहीर. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतात कोणत्या भागात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात होते? तर भारतामध्ये उत्तर भागामध्ये गव्हाचं पीक हे खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पर्याय क्रमांक 1 आहे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर कार्बन डायऑक्साईडचा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये शरीराच्या डॅश डॅश या भागात असतात. अन्नाचे पचन करणारी जे आंतरेंद्रिय आहेत ते उदरपोकळीमध्ये असतात. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरात रक्तपुरवठा डॅश डॅश या अवयवामुळे होतो.
रक्तपुरवठ्याचं काम फक्त हृदयच करतं. पुढचं पाहूयात. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? कावीळ झाल्याचे सांगतात. मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी 65+ क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असेल आणि प्रश्न देखील एवढे काही अवघड नाही आहेत, सोपे सोपे प्रश्न आहेत. त्यामुळे पुढचा प्रश्न पाहूया. एकूण किती उपदिशा आहेत? तर पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 4 उपदिशा आहेत आपल्याला माहिती आहे. पुढचा आहे. आग्नेय उपदिशेसमोरील उपदिशा कोणती? तर आदन, पवा, उईपू. हे जर तुमच्या पाठ असेल तर तुम्हाला अगदी एका सेकंदात लक्षात येईल. आग्नेय समोरची दिशा आहे वायव्य. पुढचा पाहूयात प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत? महाराष्ट्रातील रायगडमध्ये आहेत उरणच्या लेण्या, तुम्हाला माहितीच असतील. औरंगाबादमध्ये देखील आहेत. वेरूळ अजिंठा नाशिकमध्ये देखील आहेत. मग धुळे या जिल्ह्यामध्ये लेणी नाहीत. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत? तर अकोला या जिल्ह्यामध्ये नाही आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. सर्वांनाच माहिती आहे, अगदी सोपा प्रश्न आहे हा. कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातील. LAGH हा शब्द कोणत्या इंग्रजी वर्णाक्षराने पूर्ण होईल? तर लाफ हा शब्द आहे, मग LAUGH असं स्पेलिंग आहे लाफचं. पर्याय क्रमांक 4 जो आहे तो योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फाऊंड या शब्दाचा मराठीत खालीलपैकी योग्य अर्थाचा शब्द निवडा. फाऊंड म्हणजे शोधला नाही, सापडला योग्य आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, आता इथून पुढे 32 नंबरपासून पुढचे जे प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न आहेत. पहा कुठल्या स्वरूपाचे प्रश्न 2017च्या आरोग्यसेवक आरोग्य कर्मचारी 50%च्या पेपरमध्ये विचारले गेले होते ते. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातंधळेपणा येतो? तर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातंधळेपणा येत असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मुळदूस हा आजार होतो. पुढचा प्रश्न पाहूया. डासळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात? तर गप्पी मासे जे असतात ते वापरले जातात डासळी प्रतिबंधासाठी. पुढचा प्रश्न पाहूया. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? काय प्रश्न दिला आपल्याला पहा. हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमामध्ये कोणते कीटकनाशक वापरले जाते? तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे या ठिकाणी. डेल्टामेथ्रिन हे जे कीटकनाशक असतं ते या कार्यक्रमामध्ये वापरले जात असतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. टेमिफॉस हा ऑर्गॅनोफॉस्फेट मिश्रण जे असतं ते हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते? पर्याय दिलेले आहेत. डासळी प्रतिबंध, उघड्या जागेतील फवारणी, घराच्या आतील फवारणी, वरीलपैकी कोणतेही नाही. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य आहे. डासळी प्रतिबंधासाठी हिवताप नियंत्रण कार्यक्रमामध्ये वापरलं जात असतं. पुढचा पाहूयात प्रश्न. विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारित होतो? तर डेंग्यू हा आपल्याला माहीतच आहे, एडिस एजिप्टी नावाच्या डासामुळे प्रसार होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. एडिस एजिप्टी डासांच्या प्रजनन खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये होते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे एडिस एजिप्टी या डासाचे प्रजनन हे स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये होत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? तर उपकेंद्र हे सर्वात खालच्या स्तरावर काम करत असतं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 40वा. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू आणि हत्ती रोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता?
तर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हा जो आहे तो पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. क्षयरोग या आजारासाठी सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? क्षयरोगासाठीचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा कार्यक्रम सध्या चालू आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही? धनुर्वात, घटसर्प, डांग्या, खोकला, क्षयरोग. तर क्षयरोगावरती ती प्रतिबंध करत नाही. बाकीचे 3 जे आहेत त्याच्यावरती परिणाम करते. पुढचा प्रश्न आहे. कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? तर कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. यापैकी कोणता आजार असंसर्गजन्य आजारांचा प्रकारामध्ये येतो? तर मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आजार हे वरील सर्व जे आहेत ते असंसर्गजन्य रोग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? कायमस्वरूपीची पद्धत विचारली आपल्याला. तांबी गर्भनिरोधक आणि निरोध या तात्पुरत्या स्वरूपाच्या पद्धती आहेत. मग पुरुष नसबंदी हा जो पर्याय आहे तो अगदी अचूक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यापैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामध्ये निर्मूलन झाले आहे? तर नारू हा जो आजार आहे याचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस असतो? 7 एप्रिल. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर तुरटी वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2005ला या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. पुढचा आहे. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो? तर फर्स्ट जो आहे ORS हा अगदी अचूक आहे. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे दिलं जातं अतिसार झाल्यानंतर. पुढचा आहे. हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते? तर क्लोरोक्विन नाही, क्विनाइन नाही. आणि फर्स्ट जो दिसतोय आपल्याला डायइथाइल कार्बामॅझिन. पुढचा पाहूयात. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होणाऱ्या आजारास काय म्हणतात? तर सांसर्गिक आजार असं म्हणतात. फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी विश्वव्यापी आढळ असलेला आंधळा झाले या ठिकाणी आढळ आहे रोग कोणता? विश्वव्यापी आढळ असलेला रोग कोणता? तर इन्फ्लुएन्झा हा विश्वव्यापी आहे. प्लेग हा आजार डॅश डॅश रोग आहे. वनस्पतीजन्य, जलजन्य नाही, प्राणीजन्य आहे. पुढचा प्रश्न. सध्या देशात दर 3 मिनिटाला 2 व्यक्ती डॅश डॅश या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. तर क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडतात. पुढचा प्रश्न पाहूया. डासांचे पाण्यातील जीवनचक्र किती दिवसांचे असते? तर 7 दिवसांचे असते. पर्याय क्रमांक 4 आहे अचूक उत्तर. वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो? काळा आजार होतो वाळवंटी माशीमुळे. पुढचा प्रश्न आहे. 1 लिटर पाणी शुद्धीकरणासाठी किती थेंब मेडिक्लोर वापरतात? तर 1 लिटर पाण्यासाठी 1 थेंब मेडिक्लोर वापरतात. पुढचा आहे. पाणी शुद्धीकरणासाठी किती टक्के क्लोरीनयुक्त विरंजक चूर्ण वापरतात? 33% योग्य पर्याय आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की मी आता 28 फेब्रुवारीपर्यंत दिवसाड म्हणजे दर 2 दिवसाला एक प्रश्नपत्रिका तुमची सोडून घेणार आहे. आणि इंग्लिशच्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर जावं लागणार आहे. म्हणजे माझंच चॅनल आहे ते इझी टू लर्न नावाचं. त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या चॅनलची लिंक देते. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशचे जे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स असतात, सिनॉनिम्स, अँटोनिम्स याची परिपूर्ण तयारी तुमची त्या ठिकाणी होऊन जाणार. त्यामुळे त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? तर भारतामध्ये 10 वर्षांनी जनगणना होत असते.
कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा संमत करण्यात आला? तर 1974ला पाणी प्रदूषण आणि प्रतिबंध कायदा जो आहे तो संमत करण्यात आला होता. गाव पातळीवर जन्म मृत्यू निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली असते? तर ग्रामसेवकाची केलेली असते. पुढचा आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 98.4 फॅरनहीट एवढं मानवी शरीराचं सामान्य तापमान असतं. पुढचा आहे, क्युलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? क्युलेक्स या डासामुळे हत्तीरोग होत असतो. पर्याय क्रमांक फर्स्ट 1 बरोबर आहे. पुढचं पाहूयात, पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यास कोणती चाचणी करतात? तर ऑर्थोटोलुडिन ही जी टेस्ट आहे ती पाण्यातील मुक्त क्लोरीनची मात्रा काढण्यासाठी केली जात असते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.